शेवटी जे नव्हतं व्हायचं तेच झालं. अखेर या भोंदूबाबा अशोक खरात यांच्या नादी लागल्यामुळे मोठं नुकसान झालं. त्याच्या दरबारात जाणं, त्याच्याकडून काही पूजा, तंत्रमंत्र क्रिया करून घेणे, या सगळ्या गोष्टी खूप महागात पडल्या. नुसतेच महागात पडल्या नाही, तर संपूर्ण राज्यभर एकच खळबळ उडाली. एकच चर्चा झाली आणि शेवटी सगळंच गमवावं लागलं. होय, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला धडकी भरवणारी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. या कॅप्टन अशोक खरात याच्यासोबत हा एक व्हिडिओ काढला आणि ती चूक सगळ्यात मोठी ठरली. या एका व्हिडिओमुळे सगळी गेम फिरली आणि सगळा खेळ झाला. संपूर्ण राजकीय कारकीर्द संपुष्टात आली. नेमका कोणता व्हिडिओ होता असा तो, ज्यामुळे सगळं गमवावं लागलं? ते मी याच व्हिडिओत तुम्हाला दाखवणार आहे. फक्त तुम्हाला एक काम करायचंय. हा जो तुम्ही व्हिडिओ बघत आहेत, हा पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा. कारण की याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या सगळ्या व्हिडिओ क्लिप दाखवणार आहे, ते सगळे फोटो दाखवणार आहे, जे बघून अक्षरशः तुम्हाला मोठा आश्चर्याचा धक्का बसेल. नुसताच धक्का नाही, तर तुम्ही मोठा संताप निर्माण करणार आहात. आपण सगळे ते काळे कारनामे, सगळे ते काळे धंटे याच व्हिडिओत शेवट दाखवणार आहेत. त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि या मोठ्या बातमीसाठी, महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ताच एक व्हिडिओला लाईक झालाच पाहिजे. लगेच व्हिडिओला लाईक करा. कॅप्टन भोंदूबाबा अशोक खरात या नीच आणि वाईट प्रवृत्तीच्या माणसामुळे बऱ्याच मोठ्या राजकीय लोकांना मोठा धक्का बसलेला आहे. कारण की या भोंदूबाबाकडे अनेक मोठे राजकीय मंत्री, अनेक मोठे राजकीय महिला, अनेक मोठे अधिकारी येत असत. हा बाबा नेमका पडद्यामागे करतो काय हे कोणाला माहीत असेल की नाही, परंतु या बाबाची जे पण काही कारनामे समोर आलेत ते बघितल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राने या बाबासकट मोठ्या राजकीय मंत्र्यांना, मोठ्या राजकीय नेत्यांना सगळ्यांनाच चांगलं धारेवर धरलं. या मोठ्या राजकीय नेत्यांचे राजीनामे मागितले आणि यांना नाविलाजाने राजीनामे द्यावा लागले. हा कॅप्टन अशोक खरात सांगायचा की मी देवाचा अवतार आहेत आणि अघोरी कृत्य करायचा. त्यानुसार काही अघोरी क्रिया करून घ्यायचा आणि मोठ्या राजकीय लोकांना राजकीय पदाचे, राजकीय कारकिर्दीचे आमिष द्यायचा. या मोठ्या लोकांना सांगायचा की ही तंत्रक्रिया करावी लागेल, ही पूजाविधी करावी लागेल, त्यामुळे तुम्हाला मोठे मंत्रिपद मिळणार, तुम्हाला असे करावे लागेल, त्यामुळे तुम्हाला एवढ्या 6 महिन्यांमध्ये मोठी संधी मिळणार. अशा प्रकारे हा मोठ्या राजकीय लोकांना भूलथापा मारायचा आणि त्यांच्याकडून त्या सगळ्या क्रियाविधी करून घ्यायचा. तसेच याने बऱ्याच महिलांचे लैंगिक शोषणसुद्धा केलेले आहेत. हळूहळू त्या सर्व महिला आता समोर येत आहे आणि पोलीसमध्ये तक्रार देत आहे. या संपूर्ण भोंदूबाबा खरातच्या प्रकरणाची चौकशी SIT तसेच पोलीस दोन्ही पण उच्च स्तरावर करीत आहे. याच्यामुळे अनेक मोठे मोठे राजकीय लोक, राजकीय मंत्री फसण्याची शक्यता आहेत. आपल्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यासुद्धा या बाबाच्या दरबारात येत होत्या आणि त्यांचा काही व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला आत्ता लगेच दाखवतोय. फक्त तुम्ही हा व्हिडिओ जो बघत आहे तो शेवटपर्यंत बघायचा. यामध्ये मी तुम्हाला सगळं दाखवणार, सगळं काही तुमच्यासमोर उघड करणार, काहीही लपवणार नाही. त्यामुळे फक्त शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा. जसेही या भोंदूबाबा अशोक खरातचं सगळं भांडं फुटलं, त्यानंतर याच्याकडे कोण कोण येत असे याची चौकशी आणि माहिती गोळा केली जाऊ लागली. काही राजकीय महिलांनी रुपालीताई चाकणकरांचे याबाबत सोबतचे फोटो, या बाबाच्या दरबारातली व्हिडिओ जनतेसमोर आणले आणि मग संपूर्ण महाराष्ट्रातून रुपालीताई चाकणकर यांनी महिला आयोगाचा राजीनामा द्यावा अशी मागणी होऊ लागली. त्यानंतर ताईंनी राजीनामा दिला. नुकतीच देवगिरी बंगल्यावर काही आमदारांची बैठक झाली, ज्यामध्ये आमदारांनी नाराजी व्यक्त केली आणि पक्षाची बदनामी झाली ताईंमुळे असं मत मांडलं. त्यानंतर ताईंनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा सुद्धा राजीनामा दिला. हे सर्व केवळ या भोंदूबाबाच्या दरबारात गेल्यामुळे झाले. या बाबाकडून काही पूजाविधी करून घेतली, त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि संपूर्ण राज्यभर चर्चा झाली. त्यामुळे रुपालीताई चाकणकरांना आपलं पद, प्रतिष्ठा गमवावी लागली. रुपालीताई चाकणकर या अशोक भोंदूबाबाचे पाय धुत आहेत, तसेच याच्या डोक्यावर छत्री धरून उभे आहेत. तसेच याच्यासोबतचे काही फोटो, असे सगळं संपूर्ण राज्यभर व्हायरल झालं. त्यामुळे संपूर्ण राज्यातून निरोध निर्माण झाला. रुपालीताईच नाही तर इतर काही मंत्रीसुद्धा या बाबाच्या दरबारात आले होते अशी सुद्धा चर्चा केली जात आहे, ज्यामध्ये मोठ्या मोठ्या खात्याचे उच्च मंत्री, मोठ्या मोठ्या मतदारसंघाचे मोठे आमदार या सगळ्यांनी बाबाच्या दरबारात हजेरी लावली होती. काही जणांनी तर काही तंत्रक्रिया, काही अघोरी क्रिया करून घेतल्याची सुद्धा माहिती मिळत आहे. आपल्याला आत्ताच या सगळ्या मंत्र्यांचे, सगळ्या राजकीय नेत्यांची ते व्हिडिओ सापडले आहेत, जे तुम्हाला मी लगेच दाखवणार आहे.
आणि तुम्ही हे सगळे व्हिडिओ बघितल्यावर मोठा संताप निर्माण करणार. तुम्ही सगळे म्हणणार की आपण या मोठ्या राजकीय लोकांना मोठ्या विश्वासाने निवडून दिलेत. या लोकांनी जनतेची कामे केली पाहिजेत. सध्या राज्यभर मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीचे प्रमाण आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. हे सगळं असताना या राजकीय लोकांनी या भोंदूबाबाच्या दरबारात जाऊन वाईट कामं केलेत, वाईट सगळे पडद्यामागे काळे धंदे केलेत. ते सगळे मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे. फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा. कुठेही अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडून जायचं नाही. या भोंदूबाबा अशोक खरातचा आता संबंध अजितदादांच्या अपघाताशी सुद्धा लावला जात आहे. नेमकं काही दिवसापूर्वीच दादांच्या देवगिरी बंगला तसेच बारामतीतील निवासस्थानाच्या बाहेर सुद्धा काही तंत्रक्रियेचं साहित्य सापडलं होतं. तसाच या भोंदूबाबाचे आणि GVSR कंपनी आहेत दादांच्या अपघाताशी संबंधित त्या कंपनीतील पायलट यांचे फोटो व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यामुळे नेमकं दादांच्या अपघातामध्ये सुद्धा या भोंदूबाबाच्या काही तंत्रक्रियेचा याचा संबंध आहे का असा सुद्धा आता विचार केला जात आहे आणि चर्चा केली जात आहे. नेमकं या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपल्याला आत्ताच एक गुप्त माहिती हाती लागली आहे. ही सगळी माहिती तुम्हाला मी लगेच सांगतोय. पुढे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. त्यांची मानसिकता अशी होती की ह्याला सोडायचं नाही. एक प्रश्न खरं पोलिसांवर सुद्धा उपस्थित केला जातोय, तो हा आहे की हे जे व्हिडिओज आहेत त्यातले खूप व्हिडिओज बाहेर आले आहेत. आता हे आधीच आले की ह्यात पोलीस दोषी आहेत? पोलिसांकडनंही हे व्हिडिओ बाहेर गेले असंही म्हटलं जातं. पोलीसकडे जे व्हिडिओ होते त्यातला एकही व्हिडिओ हा बाहेर गेलेला नाहीये. हा जो काही व्हिडिओचा प्रकार आहे तो त्या खरातच्या ऑफिसमध्ये जो ऑफिस बॉय होता त्याच्या 7 महिने प्रेग्नंट बायकोला खरातने हात घातला, मॉलेस्ट केलं. त्यावेळेला तो खरातच्या अगेन्स्ट गेला आणि त्यांनी काही रेकॉर्डिंग्स केले आणि ते व्हिडिओज जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी ठेवले. कारण खरात त्याला प्रेशर आणत होता, त्याला स्वतःला आणि त्याच्या बायकोला आणि मुलांना मारण्याची धमकी त्यांनी दिलेली होती. त्यामुळे हे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी व्हिडिओज ठेवलेले होते की माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर हे व्हिडिओज आपण बाहेर आणा. तर हे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले जे व्हिडिओज होते त्यांनी किंवा ज्यांच्याकडे त्यांनी व्हिडिओ ठेवले तेही कदाचित टार्गेटवर आले आणि त्यांनी ते 2-4 ठिकाणी ठेवले की असं काही झालं तर हे म्हणजे आमच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर हे आपण पुढे हे करा, म्हणजे हे दबलं जाणार नाही प्रकरण. मला वाटतं अशा याच्यातून कुठून तरी हे व्हिडिओ बाहेर आलेले आहेत. पण पोलिसांनी एकही व्हिडिओ ह्याच्यामधला आम्ही ओपन केलेला नाहीये आणि आम्ही जे कंप्लेनंट आहे त्यांची नावंही आम्ही म्हणजे आमचं विक्टमचं नाव गोपनीय ठेवण्याचं कायदेशीर बंधन पोलिसांवर आहे. हे असे व्हिडिओ कधीपासून वेगवेगळ्या ठिकाणी सर्क्युलेट होतात? म्हणजे केस तर आत्ता झाली, पण हे कधीपासून लोकांच्या हाती आहेत? हे मला वाटते ज्या वेळेला त्यांच्या ऑफिस बॉयनी ते व्हिडिओज काढले म्हणजे किती महिन्याआधी किंवा काळाआधी? हे आता वेगवेगळ्या ड्युरेशनचे व्हिडिओज आहेत, त्यामुळे एक्झॅक्टली किती काळ आधी जुना व्हिडिओ कधीचा असेल? एकदम डिटेल तारीख सांगता नाही येणार मला. पण हे जे व्हिडिओज आहेत हे त्यांनी म्हणजे जीवाच्या भीतीने हे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले आणि त्यातले काही व्हिडिओज मला वाटते पॅनिक बटन टाईप काही बाहेर आले असावेत किंवा मला वाटते काही व्हिडिओज जे आहेत ते इतर काही ठिकाणी म्हणजे कुठे आपण एखादा पेनड्राईव्ह कुठेतरी चेक करायला देतो तिथे कुठेतरी राहिला अशा प्रकारचं काहीतरी झालं असावं. पण त्यामुळे अनेक महिलांना बराच त्रास होतोय. काही लोक तर त्यांची आयडेंटिटी अगदी शोधून त्या कोण आहेत हा टाकण्याचा प्रयत्न करतोय. आपण कारवाई पण केली आहे, म्हणजे ते पण कौतुकास्पद आहे. पण तरीही ती इनफ सध्या तरी होत नाहीये, कारण लोकांना काही करून त्या बायका कोण आहेत हे जाणून घेण्याचं इच्छा दिसते. प्रचंड विकृत अशी ही सुद्धा मानसिकता आहे. पण त्याच्यासाठी म्हणून काही विशेष कारवाई होणार आहे का? याच्यामध्ये आज आम्ही 65 अकाउंट्सवर म्हणजे फेसबुक, इन्स्टा, ट्विटरच्या 65 अकाउंट्सवर आम्ही आज गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये त्या महिलांच्या बाबतीतच नाही पण बरेच जण एखाद्या महिलेचा फेस त्याच्यामध्ये मॉर्फ करून पण हे व्हिडिओ चालवत आहेत. ती महिला त्याच्यामध्ये नाहीये कदाचित, पण काही काही असे पण आम्ही बरेचसे बघितलेले आहेत की त्या महिलेचा काही संबंधच नाहीये पण तिचा व्हिडिओ आपण त्या माणसानी की हे आहे काही काही AI जनरेटेड आहेत अशा प्रकारचे पण व्हिडिओज जे लोक आपापली स्कोर पण सेटल करतायत पण ह्याच्यामध्ये आम्ही आता
नगरमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. नाशिकमध्ये आम्ही एका गुन्ह्यात 65 अकाउंट्स आम्ही आरोपीचे केलेले आहेत आणि याच्यामध्ये विल गो व्हेरी स्ट्रॉंग, कारण हे प्रकार जे आहेत ते विकृत आहेत आणि हे खपवून घेणार नाही आम्ही. आपल्याला माहिती आहे की खरात यांचं जे साम्राज्य आहे ते नाशिक, शिर्डी सगळीकडे होतं, पण त्याच्याकडे येणारी मंडळी ही फक्त महाराष्ट्रातली होती की त्या भागातली होती, की याची व्याप्ती किती मोठी असणार आहे या संपूर्ण प्रकरणाची, त्याचा अंदाज आलाय का? म्हणजे आता माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच ठिकाणून महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून देशातून अनेक लोक याच्याकडे यायचे आणि हे आता हे जे सगळं उघड होत आहे त्याच्यानंतर मला वाटते आपल्याला जसे कंप्लेंट्स किंवा आपल्याला आता बरेच जण तक्रारी करतात पण रेकॉर्डवर त्यांना यायचं नसतं. बरेच जण येऊन आपल्याला FIR दाखल करतात. तर ही व्याप्ती आपल्याला मला वाटतं ह्या महिन्याभरामध्ये किंवा येणाऱ्या काही 15-1 दिवसामध्ये नक्की व्याप्ती आपल्याला समजून येईल. नक्की असे किती व्हिडिओज आहेत महिलांचे किंवा टोटल व्हिडिओज किती आहेत? टोटल व्हिडिओजची संख्या खूप मोठी आहे पण त्याच्यामध्ये बरेचसे रिपीटेड पण आहेत. तर